Hello students, today we are going to solve some questions from English workshop in a class of their own part 2. So actually solving different types of questions from English workshop. All the questions will boost you to speak English language, to become user of English language. So today we are going to see how these questions are giving directions to your spoken English also. So first of all we are going to see this question. Discuss the meaning of the following statements and translate them into your mother tongue. Sometimes some English words are used to express their thoughts or their meaning, so that we have to achieve that meaning in the language frame. Okay. So first of all here we can see first sentence A. 1 minute, I am telling you this in Marathi. डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स म्हणजे खाली तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यांच्या विषयी तुम्ही एकमेकांबरोबर चर्चा करायची, डिस्कशन करायचं आहे. अँड देन यू हॅव टू ट्रान्सलेट दॅट सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये त्या वाक्याचा अर्थ लिहायचा आहे. ठीक आहे, आपणच आता इथे थोडीशी चर्चा करूया. इथे पहिलं वाक्य दिलंय पहा, वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आता ही काही वाक्य जी असतात या वाक्यांचा संदर्भ आधी लक्षात घ्यायचा असतो की त्याच्या आधीचं वाक्य काय सांगितलं होतं. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस तुम्ही जर लक्षात घेतलं तर पहिल्यांदा मॅडम ज्या वेळेस आल्या त्यांनी टेस्ट घेतली आणि टेस्टमध्ये मुलांना मार्क खूप चांगले पडले नाहीत. मग मॅडम म्हणाल्या होत्या की मला तुमचा अभिमान वाटायला पाहिजे, वाटेल असं काहीतरी व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. आणि म्हणून मुलं इथे चर्चा करत असताना त्यांचं हे वाक्य आहे मुलांचं की वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. म्हणजे आपण त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना आपला अभिमान वाटला पाहिजे, असं आपल्या हातून काहीतरी करावं. तर या वाक्याचा शब्दशः अर्थ काय होईल, त्यांना आपला अभिमान वाटला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बी, वी विल मेक इट पॉसिबल. आपण ते शक्य करू. वी विल मेक इट पॉसिबल. कुठली गोष्ट आपण जेव्हा करण्याजोगती असते, करू शकतो, त्यावेळेस आपण म्हणतो येस इट इज पॉसिबल फॉर मी. तर तसंच आहे, वी विल मेक इट पॉसिबल. हा भविष्य काळ आहे पहा, वी विल. तर काळाचं पण भान आपल्याला ठेवणं गरजेचं असतं. पुढे पहा, सी व्हॉट आय मीन. बघा मला काय म्हणायचे ते. थोडक्यात ती मुलगी बोलते हे वाक्य ना, ती म्हणत होती की मी मॅथमध्ये मुलांना मदत करते, परंतु मुलं दे डू नॉट वॉन्ट टू लर्न दॅट मॅथमॅटिक्स फ्रॉम मी. आणि मग तेच ती सांगत होती की म्हणून तिने ही फ्रेज वापरली, व्हॉट आय मीन, सी व्हॉट आय मीन. ठीक आहे. डी क्वेश्चन पहा, डी सेंटेन्स, धिस विल नॉट डू. अशाने काम होणार नाही किंवा याने काम होणार नाही आपलं. तर अशासाठी ही फ्रेज आहे, धिस विल नॉट डू. देन ई, समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर. की मला खात्री आहे, आय एम शुअर, मला खात्री आहे या वर्गात नक्कीच काहीतरी चालू आहे. ठीक आहे, अशा अर्थाने हे वाक्य होईल. त्यानंतर एफ पहा, शी वॉज ऑल स्माइल्स. आता जेव्हा मॅडमनी दुसऱ्यांदा चाचणी घेतली आणि मुलांच्या मार्क्स आणि पेपर घेऊन त्या मॅडम वर्गामध्ये आला, त्यावेळेस त्या मॅडम खुश होत्या, खुश दिसत होत्या. त्यामुळे हे वाक्य वापरलंय, शी वॉज ऑल स्माइल्स, त्या हसत होत्या. ठीक आहे. जी, मेनी ऑफ अस डिड डू वेल. मेनी ऑफ अस म्हणजे आमच्यापैकी बहुतेकांनी चांगले काम केले. मेनी ऑफ अस डिड डू वेल. आता डीड आणि डू हे गोंधळून जायचं नाही. डीड डू वेल ही एक फ्रेज आहे. डू वेल म्हणजे चांगले केले थोडक्यात, आणि डीड म्हणजे केले, हे भूतकाळ आहे. डीड, डू, डीड, डन अशा प्रकारचा तो एक शब्द वर्ब वापरला जातं. ठीक आहे. त्यानंतर एच पहा सेंटेन्स, आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. आय हॅव, त्या एका मुलीला मार्क खूप कमी पडले होते ना, मग ती म्हणते की माझ्यामुळे हा वर्ग खाली आला. म्हणून आता याचं शब्दशः जर ट्रान्सलेशन केलं आपल्या मदर टंगमध्ये तर काय होईल, मी संपूर्ण वर्गाला खाली आणले. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, मी संपूर्ण वर्गाला खाली आणले. ठीक आहे. नंतर आय सेंटेन्स पहा, दॅट्स क्वाईट अ लीप.
तर याचा अर्थ होतो ती एक झेप आहे, तिला आधी 2-3 मार्क होते पहा आणि त्यानंतर तिला 16 मार्क पडले. जरी ती पास झाली नाही तरी तिचे मार्क मात्र वाढले. मग बऱ्याच मुलांना अभ्यास करतानाही असं वाटत असतं की मला नेहमीच कमी मार्क पडतात, परंतु ते जेव्हा तयारी करतात त्यांना जेव्हा समजतं आणि नंतर त्यांचे मार्क वाढतात, जरी ते नापास होत असतील तरी तिथे डिप्रेशनमध्ये जायचं काही कारण नाही, कारण तुमचे मार्क्स वाढलेले असतात. ती तुमची प्रगती असते, प्रगतीच्या दिशेने केलेलं काम असतं. म्हणून डोंट गेट अपसेट इन दॅट सिच्युएशन. ओके, सो नाऊ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 यू कॅन सी हिअर. राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग डायलॉग्स. आता इथे डायलॉग्स लिहायचे तुम्हाला, संभाषण. व्हेन यू आर looking in the books textbook from standard 1st to standard 7th, you can find out different dialogues, so you can adjust those dialogues while writing these conversations. Okay, also you can use your own dialogues to make a conversation. First of all, here we are watching a dialogue between two friends about their studies. अभ्यासाविषयी दोन मुलं बोलत आहेत, दोन मित्र आहेत आणि ते बोलत आहेत. आय एम गिव्हिंग यू ॲन एक्झाम्पल हिअर. सपोज ए इज द फ्रेंड अँड बी इज अनदर फ्रेंड. दे आर स्पीकिंग. सो ए, हॅलो, गुड इव्हिनिंग. बी, हाय, सेम टू यू. ए, डिड यू कम्प्लीट टुडे स्टडीज? बी, येस, आय कम्प्लीटेड. ए, आय टू कम्प्लीटेड. बी, लेट्स गो फॉर प्ले. ए, शुअरली, कम ऑन. तर अशा पद्धतीने ते ए आणि बीचं थोडंसं एक 4-5 ओळींचा डायलॉग आपण लिहिलेला आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा पुढचे डायलॉग्स लिहायचेत. मी तुम्हाला कल्पना देतो. अ डायलॉग बिटवीन बी पहा. अ डायलॉग बिटवीन अ टीचर अँड अ स्टुडंट. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये हा डायलॉग लिहायचा आहे अबाउट स्टडीज, अभ्यासाविषयी. त्यानंतर सी पॉईंट पहा. अ डायलॉग बिटवीन अ पॅरेंट अँड अ चाइल्ड अबाउट स्टडीज. की बुवा आईवडील किंवा पालक त्याचे आणि तो मुलगा यांच्यामध्ये जो अभ्यासाविषयी संवाद होतो तो तुम्ही तिथे लिहायचा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट रूल्स वुड यू लाईक टू मेक फॉर युअर सेल्फ अँड युअर क्लास. पहा, जीवन जगत असताना जर काही नियम आपण आपले स्वतःला लावून घेतले तर ते निश्चितच आपल्या व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी महत्त्वाचे असतात. म्हणून मग स्वतः तुम्ही जर एखादा नियम केला, नियम म्हणजे नियमितपणे करण्यात येणारी गोष्ट थोडक्यात, रेग्युलरली, तर मग त्यामध्ये जर केलं तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होत असतो. आता असेच वर्गासाठी सुद्धा नियम करता येतात. पहा, आपल्या वर्गामध्ये सगळ्या मुलांनी चर्चा करायची, एकमेकांना सांगायचं, एकमेकांना बोलायचं आणि त्यातून सर तुमच्या वर्गामध्ये असतीलच आणि सर्वांनी वर्गासाठी शिस्त पाळण्यात यावी. वर्गामध्ये कोणी मोबाईल आणू नये किंवा अशा पद्धतीचे काही किंवा इकडे तिकडे पाहू नये, अभ्यासाकडे लक्ष द्यावी, असे जे नियम असतात ते करता येऊ शकतात. सो दॅट इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक कॉन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स अँड देन यू हॅव टू mention or you have to write one by one some rules and you have to stuck that rules on the paper or on the wall. Also you always have to follow all the rules. This is your responsibility. So it is not expected in this whole lesson, but I am telling you this is my advice to all of you. Okay, now question number 4. Prepare a card for your friend wishing him her the best of luck, all the best in an examination. समजा परीक्षेला एखादा मुलगा जातोय, तुमचा फ्रेंड जातोय पहा, आणि तुम्ही त्याला काय करत आहात, विश करत आहात. त्यासाठी यू हॅव टू मेक अ कार्ड, ग्रीटिंग कार्ड, डू यू नो. तर असं शुभेच्छा देणारं पत्र छोटंसं तयार करायचं आहे आणि ते त्याला द्यायचं. इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टास्क, इट इज व्हेरी इझी टास्क. यू कॅन फाइंड आउट डिफरंट आयडियाज फ्रॉम यूट्यूब हाऊ टू मेक कार्ड्स. ओके, विशिंग बेस्ट ऑफ लक or else. Okay, so now question number 5. Find and write 3 examples each of the past, present and future tenses from the story. It is very easy to find out because we have learned some tenses, past, present and future tense, how to recognize that sentence, what tense that belongs. Okay, so this type you can get idea. First of all, I am giving you each one example, then you have to try to find out another examples. Okay, first of all, past tense. Okay, we will see past tense.
पास्ट. पास्ट म्हणजे भूतकाळ, क्रिया होऊन गेलेली असते. ठीक आहे, भूतकाळामध्ये. आणि त्या ठिकाणी वापरलेलं जे क्रियापद असतं, व्हर्ब जे असतं, त्याला पर्टिक्युलरली ईडी बऱ्याच वेळा दिसून येतं की त्या व्हर्बला ईडी असतं. तर आता इथे पहा एक वाक्य आहे, 1 मिनिट, पास्ट टेन्सचं. ठीक आहे, मी वाक्य सांगतो पहा, यू कॅन नोट डाऊन दॅट. ओके. बट आवर डिअर टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. ओके. We can see in this on this page, here is that sentence. Okay, 1 minute, I will show you. You can see here. But our dear class teacher went to her and hugged her. आता या वाक्याचं तुम्ही म्हणाल पास्ट टेन्स कसा, तर इथे जर तुम्ही व्हर्बचं लक्षात घेतलं तर वेंट वापरलंय की आमच्या अतिशय प्रिय अशा शिक्षिका त्या मुलीजवळ गेल्या. वेंट टू हर, गेल्या, भूतकाळ. आणि काय केलं त्यांनी, अँड हग्ड हर, तिला मिठी मारली. ठीक आहे, हग्ड हर. तर यावरून तो पास्ट टेन्स आपण कन्क्लूड केला, ठरवला. आणि अशा पद्धतीची वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे. प्रेझेंट टेन्सचं वाक्य आपण पाहूया. प्रेझेंट टेन्सचं, 1 मिनिट, ऑन बॅकवर्ड पेज देअर इज, इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. ओके, इट्स अ रूल is there that sentence. Okay, you can find it. Okay, and present tense चं वाक्य मी सांगतोय, it's a rule and you have to follow it. हा नियम आहे आणि तो तुम्हाला पाळावा लागेल. you have to follow it. फ्युचर टेन्सचं वाक्य ओळखायचं कसं, आपल्या लक्षात येते का, तर मी अगोदर पण सांगितलं होतं, फ्युचर टेन्स ओळखणं अतिशय सोपं असतं. मोस्ट ऑफ द टाइम फ्युचर टेन्स कंटेन्स विल अँड शाल दीज व्हर्ब्स. ओके, सो दॅट यू कॅन फाइंड आउट दॅट सेंटेन्स. फ्युचर टेन्सचं एक वाक्य सांगतो या पाठामध्ये आलेलं, वी विल मेक इट पॉसिबल, आम्ही ते शक्य करू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रकारचे 3-3 वाक्य शोधायचे आहेत. सो नाऊ ऑन नेक्स्ट पेज वी आर मूविंग फॉरवर्ड ऑन नेक्स्ट पेज. हियर देअर इज वन ॲक्टिव्हिटी. ओके, ॲक्टिव्हिटी म्हणजे एक छोटा उपक्रम दिलाय, लाईव्ह इंग्लिश. आता लाईव्ह इंग्लिश, यू कॅन सी इन दिस स्क्वेअर समथिंग इज रिटन हियर, यू कॅन रीड. नोट दॅट इन द फ्रेज लाईव्ह इंग्लिश, इन द वर्ड लाईव्ह राइम्स विथ 5. तर हा LIVE हा शब्द तसा लिव्ह असा पण वापरला जातो. 1 मिनिट, LIVE आपण जनरली त्याचा उच्चार करतो पहा, लिव्ह. लिव्ह म्हणजे राहणे. ठीक आहे. परंतु आता इथे त्यांनी सांगितलंय की इथे तुम्ही तसा उच्चार करायचा नाही, त्याचा उच्चार कसा करायचा आहे, 5 सारखा राईम झाला पाहिजे. FIVE 5, जसं आपण म्हणतो तसं लाईव्ह असं म्हणायचं. ठीक आहे. लाईव्ह म्हणजे जिवंत. आता जिवंत इंग्लिश असते का रे बाळांनो, तर लाईव्ह इंग्लिश म्हणजे थोडक्यात वापरली जाणारी इंग्रजी भाषा. ठीक आहे. यू कॅन सी हिअर लाईव्ह इंग्लिश. आता लाईव्ह इंग्लिश म्हणजे डेली तुमच्या बोलण्या चालण्यामध्ये जी इंग्रजी वापरली जाते, जी इंग्रजी भाषा वापरली जाते, तिला म्हणायचं लाईव्ह इंग्लिश. ठीक आहे. आता पहा इथे, आय एम गोइंग टू रीड दिस पॅसेज. इंग्लिश इज नॉट समथिंग दॅट यू सी ओनली इन युअर टेक्स्ट बुक अँड क्लासरूम. तर इंग्रजी ही काय फक्त तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिसते आणि त्यानंतर वर्गामध्ये वापरली जाते इथपर्यंतच मर्यादित भाषा नाही. We use English for many purposes. In our day-to-day life, sometimes we have to fill in forms and applications in English. Here is a specimen of an application form for a library membership. Can you fill it on your own? ठीक आहे. असं त्यांनी विचारलं की तुम्ही हा फॉर्म भरू शकता का. तर इथे लक्षात आलं का, इंग्रजी ही आता तुम्ही जीवन जगत असताना लक्षात येते की बाहेरही खूप मेडिकल क्षेत्र जर असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा तुमचं ॲग्रिकल्चरल असेल, शेती असेल, तर बऱ्याच ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर वाढलेला लक्षात येतो आपल्या. सो दॅट इट इज आवर responsibility that we have to become user of English language. I don't want to say something here about using Marathi, but it is our need to use English language. So here you can see some application. इथे एक नमुना दिला आहे, स्पेसिमेन दिलेला आहे
ऑफ ॲन ॲप्लिकेशन फॉर्म. एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे, अर्ज दिला आहे तिथे. आपल्याला हा अर्ज कशासाठी करायचा आहे? लायब्ररी मेंबरशिप. कॅन यू फिल इट ऑन युअर ओन. आता इथे ही फ्रेज वापरलेली दिसते पहा, कॅन यू फिल इट ऑन युअर ओन. ऑन युअर ओन म्हणजे तुमचं तुम्ही. बऱ्याचदा ही फ्रेज वापरण्यात येते पहा, तुमचं तुम्ही करू शकताय का, तुमचं तुम्ही भरू शकता का. आता मित्रांनो, इंग्रजी भाषा शिकतोय आपण, त्याचा वापरकर्ते व्हायचं आहे. याचं कारण असं आहे की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये अडाणी राहायला नको. ग्रामीण भागातील मुलांना बऱ्याचदा काय होतं की याला सराउंडिंग नसतं इंग्रजी भाषेच्या वापराला. मग त्यांची अडचण होते की ते बँकेत गेले, हा फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म भरायचा आहे, आणि तिथे तर इंग्रजीमध्येच लिहून आलेलं असतं. म्हणून मुलांनी असं अडाणी राहायला नको, म्हणून आपण हा एक सुंदर उपक्रम दिलेला आहे, त्यांनी तो पूर्ण करूया. इथे त्यांनी लायब्ररी मेंबरशिपचा, की आपल्याला आपल्या शाळेमध्ये समजा ग्रंथालय आहे किंवा आपल्या गावामध्ये ग्रंथालय आहे, तर त्या ग्रंथालयाचं आपल्याला सदस्यत्व घ्यायचं आहे, मेंबरशिप. मग त्यासाठी एक फॉर्म भरून द्यायचा आहे. तर तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्याविषयी ते मार्गदर्शन केलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बँकेत गेला तर चेकही लिहू शकता, किंवा बँकेमध्ये इतर स्लिप असतात, त्या स्लिपसुद्धा इंग्रजी भाषेचा वापर करून लिहिण्याचा सराव करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला वापर कसा करायचा ते लक्षात येईल. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, मेनी ऑफ द टाइम्स व्हॉट हॅपन्स, वी डू नॉट रीड व्हॉट इज रिटन देअर, and so that we could not understand what information should we write on that pages or on that application form. So first of all, try to read out by understanding, then you can know how to fill that form easily. Okay, it's not very difficult. ओके, ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप. आपल्याला लायब्ररी मेंबरशिपसाठी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म लिहायचा आहे. ठीक आहे, इथे पहा, नेम इन ब्लॉक लेटर्स. आता इथं आपण नेम वाचलं, परंतु कंसामध्ये इन ब्रॅकेट देअर इज रिटन इन ब्लॉक लेटर्स. व्हॉट हॅपन समटाईम्स. आता मला सांगितलं नेम लिहा, मी लगेच काय लिहिल, हां तुषार, ओके झालं, तुषार पंढरीनाथ दळवी असं मी लिहिलं. परंतु मी इथे सूचना वाचली का, इन ब्लॉक लेटर सांगितलंय ना, मग आपलं रायटिंग हे ब्लॉक लेटरमध्ये अपेक्षित आहे. आता इथे परत कंसामध्ये दिलं आहे, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. मग माझं नाव तुषार इथे लिहून चालेल का, तर इथे काय लिहावं लागेल मला, दळवी, DALAVI, आणि ते सर्व मला कॅपिटलमध्ये लिहावं लागेल, DALAVI. ठीक आहे, आता इथे लिहिता येत नाही अक्षर व्यवस्थित, परंतु तुम्ही लिहा असं. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलं आहे त्याची झेरॉक्स काढा आणि तो फॉर्म तुम्ही काय करा, भरा. म्हणजे तुमची ही ॲक्टिव्हिटी, तुम्हाला जे उपक्रमाचे मार्क असतात ते द्यायला शिक्षकांना सोपं होईल. ठीक आहे, इथे लास्ट नेम तुमचं आडनाव लिहा, फर्स्ट नेम इथे तुमचं स्वतःचं नाव लिहा, आणि मिडल नेम म्हणजे आपल्या वडिलांचं नाव. तर अशा पद्धतीने ही नावं लिहा. त्यानंतर इथे क्लास, तुमची इयत्ता, डिव्हिजन, तुकडी, रोल नंबर, हजेरी नंबर तुमचा, त्यानंतर डेट ऑफ बर्थ. आता बऱ्याच मुलांना काय होतं, इथे 2 कॉलम दिलेत बा, 2 स्क्वेअर दिलेत, DD, MM आणि YY. तर D म्हणजे डेट, M म्हणजे तुमचा D म्हणजे डे, M म्हणजे मंथ, आणि Y म्हणजे इयर. ठीक आहे, आता इथे समजा 1 तारखेला जन्म झाला असेल तर इथे पहिल्या कॉलममध्ये 0 येईल आणि इकडे 1 येईल. आणि 5व्या महिन्यात जन्म झाला असेल तर 05 अशा पद्धतीने. ठीक आहे, तर आणि मग तुमचं साल बऱ्याचदा काय असतं, 2020 आहे, तर मग 2020. ठीक आहे, किंवा 1978, तर मग 1978 असं लिहायचं त्याच्यामध्ये बॉक्सेसमध्ये. ठीक आहे, त्यानंतर इथे जेंडर. आता जेंडर म्हणजे काय, तर जेंडर म्हणजे लिंग, मेल, फिमेल. मुलगी असेल तर तिने फिमेलवर टिक करायचे, मुलगा असेल तर मेलवर. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे वळू. ॲड्रेस लिहित असताना ॲट पोस्ट. ठीक आहे, ॲट पोस्ट काय असेल तुमच्या गावाचं नाव, ते गावाचं नाव लिहायचं, तालुका लिहायचा आणि डिस्ट्रिक्ट लिहायचा, जिल्हा. त्यानंतर पिनकोड इथे काय असेल तो लिहा. त्यानंतर नेम ऑफ द गार्डियन. इथे गार्डियन म्हणजे पालक. जर तुम्ही आईवडिलांच्या शिवाय इतरांकडे राहत असाल तर तुमच्या पालकांचं नाव लिहा, नसेल तर तुमच्या आईवडिलांचं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर ॲड्रेस, इथे पत्ता टाका त्यांचा. त्यानंतर त्यांचा फोन नंबर, ईमेल,
ईमेल तुम्ही सर्वांनी काढलेत का? तुम्हाला माहीत आहेत का ईमेल सिस्टीम? इलेक्ट्रॉनिकवर माध्यमातून आपण जे पत्र वगैरे पाठवतो त्याला ईमेल असं म्हणतात. तर ते ईमेल तुम्ही तिथे लिहायचं आहे. त्यानंतर प्लीज रीड द लायब्ररी रूल्स केअरफुली ऑन द बॅक ऑफ द फॉर्म. म्हणजे हा जो फॉर्म आहे या फॉर्मच्या पाठीमागून रूल्स दिलेले आहेत. यू हॅव टू रीड आउट ऑल द रूल्स केअरफुली. हा शब्द महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं आहे पहा, आय हॅव रेड द लायब्ररी रूल्स केअरफुली अँड आय विल फॉलो देम. इथं तुमच्याकडून लिहून घेतलं त्यांनी की मी सर्व रूल्स वाचलेले आहेत आणि मी सर्व नियम काय करेल, पाळील. आणि मग इथे डेट लिहायची, डेट टाकायची, तुमचा दिनांक टाकायचा आणि स्टुडंट्स सिग्नेचर, इथे मुलाची सही होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. मग विद्यार्थ्यांनी तिथे सही करायची. इथे विचारलं आहे पहा, मेंबरशिप फीज, की मेंबरशिपची फीज टिक द करेक्ट ऑप्शन. आता इथे न्यू मेंबर व्हायचं असेल, तुम्ही नवीन व्हायचं असेल आणि 6 महिन्यासाठी व्हायचं असेल तर हाफ इयरली, इथे 50 रुपये आहे. इयरली व्हायचं असेल, वार्षिक, तर इथे 100 रुपये आहे. आणि रिन्युअल असेल म्हणजे नूतनीकरण करायचं असेल तुम्हाला, तर इथे 35 रुपये हाफ इयरली आणि वर्षाचे 70 रुपये. आता इथे एक सूचना दिली, फॉर ऑफिस यूज ओनली, म्हणजे हे फक्त ऑफिसनेच भरायचं आहे, ते तुम्ही काही त्याच्यामध्ये लिहायचं नाही. ठीक आहे. कारण इथे लायब्ररियन्सची सिग्नेचर आहे, ते पाहून घेतील युजर आय डी काय टाकायचा, कार्ड इश्यूड कधी केलं ते दिनांक टाकायचा. त्यानंतर इथे लास्ट क्वेश्चन आहे, फ्रेम रूल्स फॉर द स्कूल लायब्ररी आफ्टर डिस्कसिंग देम इन द क्लास. तुमच्या वर्गाचं जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयासाठी तुम्हाला रूल्स तयार करायचे आहेत. So that you have to make discussion with your friends in the class about school library. Then you can make that chart, or you can write down all the rules on the chart, and then you have to stuck that chart on the wall of library. Okay. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे इंग्लिश वर्कशॉप पूर्ण करायचे आहे. इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट, इट इज व्हेरी इझी. इन द नेक्स्ट व्हिडिओ आय विल मेक you familiar with language study, common nouns. So I think you all get answer very good direction to solve the questions from English workshop. I am very thank you to all of you for watching my video. Also you have to write comments, you have to suggest your ideas to me, because from your ideas I get direction to make videos. Okay, it is very important. Thank you all of you. Bye everyone.